मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी आणि महत्त्वाची सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये पार पडली। या सुनावणी दरम्यान दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आता पुढील तारीख जी आहे ते 23 जानेवारी दिलेली आहे। मात्र या प्रक्रियेमध्ये काय घडलं, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने जी आज सुनावणी पार पडली त्या सुनावणीमध्ये नेमकी काय घडलं, सरकारी पक्षाने काय युक्तिवाद केला, आरोपींच्या पक्षाकडनं बचाव पक्षाकडनं काय युक्तिवाद झाला, हे संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे। नमस्कार, मी योगेश काशीद आणि आपण बघताय मुंबई तक। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज विशेष सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये झाली। प्रत्यक्षात पाहायला गेलं तर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं पहिल्या वेळेसारखंच या वेळेस देखील जे संपूर्णच आरोपी मग वाल्मिक कराड असेल, विष्णू छाटे असेल किंवा सुदर्शन घुले असेल, या सर्वच आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। तर जे सहाय्यक सरकारी वकील आहेत बाळासाहेब कोल्हे प्रत्यक्षात न्यायालयामध्ये कामकाजासाठी उपस्थित होते। तर आरोपीच्या पक्षाकडनं विकास खाडे आणि इतर वकील आहेत, म्हणजे आरोपींच्या बाजूची जी फौज आहे ती न्यायालयामध्ये हजर होती। मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज काय घडलं तर सुरुवातीला पाहायला गेलं तर या पद्धतीनं एक गोष्ट सांगायची म्हणजे धनंजय देशमुख देखील आज न्यायालयामध्ये हजर होते। मात्र प्रत्यक्षात काय घडलं तर आता प्रकरण साक्षी पुराव्याला म्हणजेच प्रकरण चार्ज फ्रेम झालेलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ज्या ज्या बाबी घडल्या, ज्या तारखा झाल्या, त्या तारखांमध्ये काय घडलं हे आपण संपूर्ण माध्यमांच्या माध्यमातून पाहितलेलं आहे। मात्र आजच्या तारखेला काय घडलं आणि इथून पुढे नेमकी या प्रकरणामध्ये काय घडणार आहे हेच सांगण्याचा मी या व्हिडिओमधून प्रयत्न करणार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं प्रत्यक्षात साक्षी पुराव्याला या प्रकरणाला सुरुवात झालेली आहे। आणि आज विशेषतः पाहायला गेलं तर सरकारी पक्षाकडनं जे पुरावे आहेत, पुरावे सादर करण्यासंदर्भातील कागदपत्रांची यादी सरकारी पक्षाने न्यायालयासमोर सादर केलेली आहे। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रकरण आता चार्ज फ्रेम झालेलं आहे आणि प्रत्यक्षात प्रकरणाला साक्षी पुराव्याला सुरुवात झालेली आहे। ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने नवनवीन गोष्टी घडल्या, आवाजा पवन चक्कीवरती मारहाण झाली, त्याच्यानंतर टोलनाक्यावरती संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, त्याच्यानंतर संतोष देशमुख यांचं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मर्डर केला किंवा हत्या केली, ह्या संपूर्ण बाबी आपण घडलेल्या आहेत किंवा बघितलेल्या आहेत। त्याच पद्धतीनं कशा पद्धतीनं कट रचला, कटाचा सूत्रधार वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी ज्या तिरंगा हॉटेलवरती कशा पद्धतीने बैठक झाली, संतोष देशमुख यांना कायमचा धडा शिकवा असं विष्णू चाटे म्हणाला, ह्या संपूर्ण बाबी बघितल्या। आणि ह्याच बाबी येणाऱ्या काळामध्ये आता पुढे येणार, म्हणजे ज्या पद्धतीनं 1500हून अधिक पानांचं जे चार्जशीट आहे, जे की दोषारोप पत्र आहे, ते न्यायालयासमोर सादर केलेलं आहे। आणि त्याच दोषारोप पत्रामधील एक एक पानांची आता जंत्री त्या ठिकाणी करण्यात येणार आहे किंवा त्या ठिकाणी संपूर्ण पानं बघितले जाणार आहेत। या प्रकरणामधले जे संपूर्ण जे डॉक्युमेंट आहेत ते पाहितले जाणार आहेत आणि त्याच डॉक्युमेंटवरती आता सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष म्हणजे आरोपीचा पक्ष युक्तिवाद येणाऱ्या काळामध्ये करणार आहे। आणि ज्या पद्धतीने आजची तारीख झाली, पहिल्यापासून ज्या पद्धतीने प्रकरण चार्ज फ्रेम व्हावं ही मागणी सरकारी पक्षाकडनं होती, मात्र त्याला कडाडून विरोध जे आहे ते आरोपीचे वकील करताना पाहायला मिळत आहेत। आज तेच पुन्हा पाहायला मिळालंय। सुरुवातीपासून कोर्ट असेल किंवा तपासी अधिकारी असतील किंवा सरकारी वकील असतील, आम्ही विनंती करतोय की आम्हाला या प्रकरणामधील जो लॅपटॉप आहे, जे डिजिटल एव्हिडन्स आहे तो आम्हाला मिळावा आणि तोपर्यंत हे प्रकरण चार्ज फ्रेम करण्यात येऊ नये, ही सुरुवातीपासूनची आरोपींची मागणी होती आणि तीच मागणी आज पुन्हा पाहायला मिळालेली आहे। मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे म्हणणं आहे, जे की आरोपींच्या वकिलाने जी आपली बाजू मांडली त्याच्यावर कोर्टाने म्हटलेलं आहे की जी की डिजिटल एव्हिडन्स असेल किंवा पेनड्राईव्ह असेल तुम्ही आरोपींना देऊन टाका। आणि त्यावर तपासी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या 15 दिवसांमध्ये आम्ही जे डिजिटल पुरावे आहेत ते आरोपींना देऊ असं सांगितलं। डाटा मागितलेला आहे आणि तो 15 दिवसात देऊ असं सांगितलेलं आहे। आरोपी विष्णू चाटेचा बीड जिल्हा कारागृहात ठेवण्यासंदर्भात किंवा रवानगी करण्यासंदर्भात आता नवीन अर्ज झालेला आहे। ज्या पद्धतीनं विष्णू चाटे सुरुवातीला म्हणाला मला बीड ऐवजी लातूरला ठेवा, आता विष्णू चाटे पुन्हा म्हणतो की मला लातूर ऐवजी बीडमध्ये ठेवा, असा विष्णू चाटेच्या वकिलाकडनं आज न्यायालयामध्ये अर्ज आलेला आहे। तो अर्ज देखील न्यायालयामध्ये झालेला आहे, त्याच्यावरती सुनावणी होईल, दोन्ही बाजूचा युक्तिवाद येईल, दोन्ही बाजूचं म्हणणं येईल आणि मग निर्णय जे आहे ते न्यायालय देईल। मात्र विशेष सरकारी वकील बदलण्यासंदर्भात आरोपींचा अर्ज आहे त्यावर विशेष सरकारी वकिलांनी लेखी म्हणणं सादर करावं किंवा मांडावं। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील जो सूत्रधार आहे किंवा जो मुख्य मास्टरमाइंड आहे, जे की ज्या सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना कायमचं संपवलं गेलेलं आहे, त्याच सुदर्शन घुले प्रतीक घुलेंनी न्यायालयामध्ये अर्ज केला होता की विशेष सरकारी वकील एका पक्षाशी निगडीत आहेत आणि या केसवर परिणाम होऊ शकतोय, ते राजकीय आहेत म्हणून आमच्यावर अन्याय होतो असं गेल्या वेळेच्या तारखेस आरोपीच्या वकिलांनी किंवा आरोपींनी त्या पद्धतीने अर्ज केला होता। आणि यावर न्यायालयाने म्हटलेलं आहे
की तुमचं जे म्हणणं आहे ते म्हणणं द्या. आणि ते देखील सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे की आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचं म्हणणं दाखल करू. सर्व आरोपींना पेन ड्राईव्ह मिळालेला नाही. आरोपीचे वकील तात्काळ पेन ड्राईव्ह द्या असं न्यायालयाने सांगितलं. म्हणजे सुरुवातीपासून आम्ही सांगतोय आम्हाला पेन ड्राईव्ह मिळाला नाही. एकाही वकिलांना याचा संदर्भातला जो पेन ड्राईव्ह तो आम्हाला मिळाला नाही आणि तो पेन ड्राईव्ह द्यावा असं आरोपीच्या वकिलाने सांगितलंय. तर यावर कोर्टाने देखील सांगितलेलं आहे की तात्काळ तुम्ही पेन ड्राईव्ह देऊन टाका. या संपूर्ण बाबी आजच्या प्रक्रियेमध्ये घडलेल्या आहेत आणि प्रकरण जे आहे ते प्रत्यक्षात साक्षी पुराव्याला या प्रकरणाला सुरुवात झालेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं बारकाईने ज्या बाबी असतात ते बाबी तपासण्याचं काम न्यायालयाकडून देखील होतंय आणि त्याचबरोबर तपासी अधिकारी असतील किंवा विशेष सरकारी वकील असतील हे देखील करतात. मात्र येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तारखेला काय घडामोडी घडतात, ज्या पद्धतीने त्यांना संपवलं गेलं, अपहरण झालं, त्यांच्यासोबत जे आते भाऊ होते त्यांचा जबाब असेल, धनंजय देशमुख असतील, पत्नी असतील किंवा वैभवी असेल, संपूर्ण मंडळींचे जबाब येणाऱ्या काळामध्ये समोर येणार आहेत. त्याचबरोबर जे गोपनीय जबाब आहेत नोंदवलेले आहेत, गोपनीय जबाबमध्ये महत्त्वाची माहिती आहे ते गोपनीय साक्षीदारांचे देखील जबाब किंवा त्यांचं जे बीडच्या न्यायालयामध्ये त्यांना प्रत्यक्षात हजर करून जे साक्षी पुराव्याला जे प्रत्यक्षात प्रकरण सुरू झालंय, मग क्रॉस चेकिंग असेल किंवा क्रॉस जे ज्या पद्धतीने आरोपींच्या बाजूकडून देखील त्यांना विचारण्यात येणार आहे, संपूर्ण प्रक्रिया येणाऱ्या काळामध्ये न्यायालयामध्ये घडणार आहे. मात्र ज्या पद्धतीनं वर्षभरामध्ये कशा पद्धतीनं प्रकरण चाललं गेलं आणि आज प्रत्यक्षात प्रकरणाला आता साक्षी पुराव्याला सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये या प्रकरणामध्ये आणखी काय अपडेट घडतात हे देखील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र आता प्रत्यक्षात प्रकरणाला सुरुवात झाली असून येणाऱ्या 23 तारखेला सर्व आरोपींना पेनड्राईव्ह देण्यात यावा. त्याचबरोबर या प्रकरणामधले जे साक्षीदार आहेत किंवा जे पुरावे आहेत याची यादी देखील न्यायालयाकडे आज सरकारी वकिलांनी मांडलेली आहे. नक्कीच आता यापुढे काय घडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.